खरं म्हणजे माणूस हे या निसर्गातलं सर्वात सुंदर स्वप्न आहे, सर्वात सुंदर शिल्प, सगळ्यात सुंदर कलाकृती जर कोणती असेल तर ती माणूस. असा हा माणूस. या माणसाकडे पाहण्याचे दोन विविध दृष्टिकोन आहेत. या माणसाकडे कोणत्या नजरेनं पाहावं, कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं, या संदर्भामध्ये दोन वेगवेगळे दृष्टिकोन जगभरामध्ये मान्यता पावलेले आहेत. एक दृष्टिकोन हा निखळ आध्यात्मिक आहे, तो परमेश्वराशी जोडलेला आहे. आणि दुसरा दृष्टिकोन हा निखळ भौतिकवादी आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा मानवतेकडे आपण पाहतो, जेव्हा मानव जातीकडे आपण पाहतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही माणसाकडे पाहण्याचे विविध वेगवेगळे उपप्रकार आहेत, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. आणि हा प्रत्येक दृष्टिकोन आपापल्या परीनं त्या माणसाकडे पाहतो. मी विद्यार्थी असताना एक कथा वाचली होती. ती कथा मला आता आठवते की अशीच सायंकाळची वेळ होती. एक झाड, त्या झाडाचा आकार एका माणसासारखा होता. रस्त्याने एक चोर चाललेला होता. त्या चोराला असं वाटलं की तो जो झाडाचा आकार आहे त्या ठिकाणी कुणीतरी माणूस उभा आहे. आणि हा चोर असल्यामुळं त्याला असं वाटलं की त्या ठिकाणी बहुधा एखादा शिपाई उभा असावा. एक प्रियकर आपल्या प्रियसीला भेटायला निघालेला होता. त्याला असं वाटलं की आपली प्रियसी आपल्या आधीच येऊन पोहोचलेली आहे. एक शिपाई गस्तीसाठी बाहेर पडलेला होता. त्याला असं वाटलं की बहुधा एखादा चोर त्या ठिकाणी उभा आहे. होतं ते झाड, त्या झाडाने घेतलेला माणसासारखा आकार, पण त्याच्याकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा होता. तद्वतच माणसाकडे पाहण्याचा या विविध धर्मीयांचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. कुणी असं म्हणतं की ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण निर्माण झाले, बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले, जांघेपासून वैश्य निर्माण झाले आणि पायाच्या अंगठ्याच्या नखापासून शूद्र निर्माण झाले. कुणी असं म्हणतं की ह्या माणसाला परमेश्वरानं निर्माण केलं. पवित्र पुराणामध्ये या संदर्भामध्ये उल्लेख आहे की लोक हो, आम्ही तुम्हाला एक पुरुष आणि एक स्त्री यापासून निर्माण केलं आणि तुम्हाला विभिन्न जाती आणि विभिन्न टोळ्यांमध्ये विभाजित केलं, जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखू येता. कुणी असं म्हणतं की ॲडम आणि ईव यांच्यापासून ही मानवजात निर्माण झाली. कुणी द्वैताची संकल्पना मानतं, कुणी अद्वैत संकल्पना मानतं. कुणी सांगतं की हा जीव आणि हा शिव हा एकच आहे, हा भक्त आणि तो परमेश्वर ही एकच रूप आहे. म्हणूनच आम्ही पाहतो की एखादा माळकरी माणूस जो वयानं मोठा आहे हा दुसऱ्या एखाद्या माणसाच्या की जो त्याच्यापेक्षा वयानं ज्ञानानं लहान आहे अशा माणसासमोर नतमस्तक होतो, त्याच्या पाया पडतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये ही भावना असते की मी तुला नमस्कार करत नाही, तुझ्यामध्ये असणाऱ्या त्या शिवाचा जो अंश आहे त्या शिवाच्या अंशासमोर मी नतमस्तक होत आहे, मी त्याला नमस्कार करत. कुणी या जगाकडं आणखीन वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत. कुणाला असं वाटतं की
जर साखरेची गोडी जर अनुभवायची असेल, साखर कशी आहे हे जर पाहायचं असेल, तर साखर होऊन उपयोगी नाही. त्यासाठी मुंगी व्हावं लागतं. मुंगी झाल्यानंतरच साखर कशी आहे, किती गोड आहे त्याची समजतं. आणखीन वेगळा दृष्टिकोन आहे. कुणाला असं वाटतं की हे जग एक माया आहे, हे मिथ्या आहे, हा एक भास आहे. माणूस झोपल्यानंतर, माणूस निद्रेच्या अधीन झाल्यानंतर त्याला जी स्वप्न पडतात आणि ती स्वप्न तऱ्हेतऱ्हेची असतात, पण तो जेव्हा उठून बसतो तेव्हा ती स्वप्न विरून गेलेली असतात. आणि म्हणून आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही एखादा फिशपॉन्ड टाकायचो की स्वप्नात आली जुई चावला आणि उठून बघतो तर ढेकून चावला. सांगण्याचं तात्पर्य की हे जग हे माया आहे, हे जग हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे आणि जग हे माया आहे. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचे हे विविध दृष्टिकोन, माणसाकडे पाहण्याचे या विविध धर्मांचे, विविध विचारसरणींचे हे विविध दृष्टिकोन हे माणसाकडे एका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. पण या सर्व धर्मांचं, या सर्व विचार प्रणालींचं, या सर्व दृष्टिकोनांचं जर महत्वाचं सार जर कोणतं असेल तर ते सार हे आहे की माणूस ही या जगातली सर्वोत्तम कलाकृती आहे, ती सर्वोत्तम निर्मिती आहे. माणसानं चांगुलपणानं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे. जगातल्या कोणत्याही विचारसरणीनं, कोणत्याही विचार प्रणालीनं आणि कोणत्याही धर्मानं कधी असं सांगितलं नाही की बाबा रे, तू माणूस म्हणून जन्माला आलास तर जरा चोऱ्या कर, तू माणूस म्हणून जन्माला आलास जरा व्यभिचार कर, तू माणूस म्हणून जन्माला आलास लोकांची फसवणूक कर. जगातल्या कोणत्याही विचार प्रणालीनं, जगातल्या कोणत्याही धर्मानं असं सांगितलं. उलट धर्मानं सांगितलं, उलट आमच्या संतांनी सांगितलं की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे जग असं आहे, हे असं असलेलं जग, या जगामध्ये तुला काही काळ जीवन व्यतीत करायचं आणि एक चांगल्या प्रकारे, एक चांगल्या पद्धतीनं हे जीवन. म्हणूनच आम्ही पाहतो की ह्या प्रत्येक माणसाच्या अंगातलं जे रक्त आहे, हे रक्त हिरवं नाही, भगवं नाही, निळं नाही, ते फक्त लाल आहे. कोणत्याही माणसाचं रक्त हे कोणत्याही माणसाला चालू शकतं. म्हणजे बराक ओबामाचं रक्त आणि आत्ताच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळनाडूचा मारला गेलेला व्ही प्रभाकरन यांचा रक्तगट जर एक असता तर ओबामाचं रक्त हे प्रभाकरनला चालू शकलं असतं. शरीरातला कोणताही अवयव हा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला चालू शकतो. त्याचे डोळे चालू शकतात, त्याचं हृदय चालू शकतं, त्याचं मूत्रपिंड चालू शकतं. पण माणूस फार अजब आहे. या शरीरातले सगळे अवयव जे निसर्गानं बनवले, जे परमेश्वरानं बनवले, ते प्रत्येक माणसाच्या उपयोगात येतात. पण माणूस फार अवलादी प्राणी. माणसाचं रक्त चालतं, माणसाचं मूत्रपिंड चालतं, माणसाचे डोळे चालतात, पण माणसाची सावली चालत नाही, माणसाचं जेवण चालत नाही, माणसाचं अन्न चालत नाही. या संदर्भातली एक कथा मला आठवली. इसवी सन 1761 पानिपतची तिसरी लढाई, अहमदशाह अब्दाली आणि पुण्याचे पेशवे. लढाईला सुरुवात होणार होती त्याच्या आदल्या दिवशी अहमदशाह अब्दाली पेशव्यांच्या सैन्याची पाहणी करत होता. त्यानं पाहिलं की ठिकठिकाणाहून धुराचे लोक आसमंतामध्ये येत आहेत. त्यानं आपल्या दुय्यमाला विचारलं
तो म्हणाला, हे ठिकठिकाणी धूर का निघतोय? त्याच्या दुय्यमानं उत्तर दिलं, म्हणला, जहापणा, पेशव्यांच्या फौजेमध्ये एका जातीचा माणूस हा दुसऱ्या जातीच्या माणसाच्या हातचं जेवत नाही, आणि म्हणून हा प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंपाक करतो आणि स्वतःचं जेवण स्वतः बनवतो. तेव्हा अफजाली म्हणाला, असं जर असेल तर उद्या विजय आपलाच आहे, कारण जी माणसं जेवण करण्यासाठी एकत्र येत नाही ती माणसं मरण्यासाठी काय एकत्र येणार? आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास काय आहे ते माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहित असेल. असो, सांगण्याचं तात्पर्य हे की रक्त हे हिरवं नसतं, भगवं नसतं, ते फक्त लाल असतं. मानवी जीवन हे अशा स्वरूपाचं आहे, अशा स्वरूपाचं असणार आहे, हे या विचारप्रणालींनी आणि या धर्मांनी स्वीकारलेलं आहे, सांगितलेलं आहे. पण या प्रत्येक विचारप्रणालीचे, या प्रत्येक धर्माचे स्वतःचं जरी काही तत्वज्ञान असेल, स्वतःची जरी काही फिलॉसॉफी असेल, स्वतःचा जरी काही विचार असेल, तरीही याच्या पलीकडे, या धर्माच्या पलीकडे, या विचारांच्या पलीकडे, या दृष्टिकोनांच्या पलीकडे आणखीन एक विचार असतो, आणि तो विचार हा माणूसपणाचा असतो, तो अधिकार हा माणूसपणाचा असतो. खूप दिवसापूर्वी एक नाटक वाचलं, ते नाटक आता आठवलं म्हणून सांगतो. सोफोक्लिस या नावाचा एक ग्रीक नाटककार होऊन गेला. इसवी सन पूर्व 495 ते इसवी सन पूर्व 405 हा या नाटककाराचा कालखंड. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कोणताही कलावंत हा एक संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो, अधिक सेन्सिटिव्ह असतो, अधिक संवेदनशील असतो. त्या कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब त्या कलावंताच्या कलाकृतीमध्ये उमटत असतं. तो आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीमुळे अस्वस्थ होत असतो, आणि ती अस्वस्थता आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. एखादा राजबंदी आमरण उपोषण करतो आणि त्या आमरण उपोषणामध्ये त्याचा अंत होतो. म्हणूनच आमचा एखादा महाकवी म्हणतो की गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. ते काव्य त्यातून, ते कलावंत हा एक संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो. कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब त्या कलावंताच्या कलाकृतीमध्ये उमटत असतं. तो काळाच्या पुढे पाहत असतो. सोफोक्लिस या नावाच्या नाटककारानं एक नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नाव आहे अँटिगनी. त्या नाटकाचा विषय आहे एक संहित कायदा आणि ईश्वरी कायदा यांच्यामधला संघर्ष. हे या नाटकाचं मध्यवर्ती दिसतं. या नाटकाचा जो नायक आहे पॉलिनिसेस, हा पॉलिनिसेस हा फितूर झाला होता. आणि आपल्याला कल्पना आहे की कोणत्याही फितूर झालेल्या माणसाला एकच शिक्षा आहे त्याही काळामध्ये आणि आजही, ते आहे देहांत शासन. देहदंडाशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा फितुराला देण्यात येत नाही, दिली जात नाही. फितुरासाठी एकमेव शिक्षा असते, ती आहे देहदंडाची. त्या पॉलिनिसेसचा रणांगणावरती मृत्यू झाला. हा फितूर रणांगणावरती मारला गेला. हा थीबचा राजा जो क्रिऑन आहे, या क्रिऑन असा आदेश काढला की पॉलिनिसेस हा फितूर होता आणि हा फितूर या रणांगणावरती मारला गेला. या फितुरावरती याचं जे पार्थिव शरीर आहे, याचा जो मृतदेह आहे,
या मृतदेहावरती कोणत्याही स्वरूपाचे संस्कार होणार नाहीत. हा मृतदेह कोल्ह्या कुत्र्यांना आणि घिराडांना खायला टाकला जाईल. ही राजाज्ञा होती. क्रियॉननी दिलेला हा आदेश होता. पण हा आदेश पॉलिनियसची बहीण अँटागनी धुडकावून लावली आणि धुडकावून लावून या पॉलिनिसेसचा अंत्यविधी करते, त्याचा दफनविधी करते. अँटागनीनं पॉलिनिसेसचा दफनविधी केला हे जेव्हा राजा क्रियॉनला समजतं तेव्हा अँटागनीला अटक करण्यात येते. राजाच्या दरबारामध्ये तिला उभं करण्यात येते. राजा तिला प्रश्न विचारतो, पॉलिनिसेस फितूर होता? ती म्हणली हो, फितूर होता. पॉलिनिसेस रणांगणावरती मारला गेला? हो, पॉलिनिसेस रणांगणावरती मारला गेला. हा फितूर असल्यामुळं याच्या मृतदेहावरती कोणत्याही स्वरूपाचे संस्कार केले जाऊ नये अशी राजाज्ञा होती. हो, अशा स्वरूपाची राजाज्ञा. या फितुराचा मृतदेह कोल्ह्या कुत्र्यांना आणि गिधाडांना खायला टाकावा अशी राजाज्ञा होती. म्हणजे हो, राजाज्ञा. तुम्ही राजाशी एकनिष्ठ आहात? होय, आम्ही राजाशी एकनिष्ठ आहोत. आणि तरीही तुम्ही राजाज्ञा मोडली? अँटागनी उत्तर दे की राजाज्ञा मोडली ही खरी आहे. पॉलिनिसेस फितूर होता. त्याच्या मृतदेहावरती कोणत्याही स्वरूपाचे संस्कार केले जाऊ नये, दफनविधी केला जाऊ नये ही राजाज्ञा होती. पण ही राजाज्ञा नीती नियमांना धरून नव्हती. राजा म्हणाला की जर राजाज्ञेचं जर पालन केलं गेलं नाही तर समाजामध्ये अनाचार माजेल, अनागुंडी माजेल. या समाजाचे नीती नियम हे राजाने ठरवलेले आहेत. राजा हा विष्णूचा अंश, तो परमेश्वराचा या भूतलावरील प्रतिनिधी आहे. त्यानं हा समाज व्यवस्थित चालावा यासाठी काही नीती नियम ठरवले आणि एखादा नियम तुम्हाला मान्य नाही म्हणून तो तुम्ही झुगारून देत आहात, हे गैर आहे. याची शिक्षा तुम्हाला दिली जाईल. ती म्हणते की हा कायदा माहीत असतानाही हा कायदा मी मोडला, कारण ही आज्ञा ही नीतीला धरून नव्हती. तुझ्यासारखा मर्त्य माणूस जे दैवी नियम आहेत हे दैवी नियम बदलवू शकत नाही. कोणत्याही माणसाला देहदंड देण्याचा अधिकार राजाला आहे, मान्य. पण कोणत्याही माणसाला देहदंड दिल्यानंतर, तो मेल्यानंतर त्याचा जो दफनविधी करण्याचा अधिकार आहे, हा अधिकार हा राजाज्ञापेक्षाही मोठा आहे. आणि हा अधिकार हा दैवी अधिकार आहे. आणि हा दैवी अधिकार तुझ्यासारखा मर्त्य माणूस बदलवू शकत नाही, कारण हा अधिकार आजचा नाही, हा अधिकार पुरातन आहे. हा पहिल्यापासूनचा अधिकार आहे, हा सुरुवातीपासूनचा अधिकार आहे. आपल्याला माहित असेल की कायदा बदलत असतो, कायद्याचं स्वरूप बदलत असतं. आज एखादी गोष्ट, त्या गोष्टी संदर्भामध्ये काय शिक्षा द्यावी हे तत्कालीन कायदा ठरवतो आणि हे दैवी नियम बदलवू शकत नाही. कोणत्याही माणसाला देहदंड देण्याचा अधिकार राजाला आहे, मान्य. पण कोणत्याही माणसाला देहदंड दिल्यानंतर, तो मेल्यानंतर त्याचा जो दफनविधी करण्याचा अधिकार आहे, हा अधिकार हा राजाज्ञापेक्षाही मोठा आहे. आणि हा अधिकार हा दैवी अधिकार आहे. आणि हा दैवी अधिकार तुझ्यासारखा मर्त्य माणूस बदलवू शकत नाही, कारण हा अधिकार आजचा नाही, हा अधिकार पुरातन आहे. हा पहिल्यापासूनचा अधिकार आहे, हा सुरुवातीपासूनचा अधिकार आहे. आपल्याला माहित असेल की कायदा बदलत असतो,
कायद्याचं स्वरूप बदलत असतं. आज एखादी गोष्ट, त्या गोष्टी संदर्भामध्ये काय शिक्षा द्यावी हे तत्कालीन कायदा ठरवतो. आणखीन काही वर्षानंतर त्याच गुन्ह्याबद्दल काय शिक्षा द्यावी हा तत्कालीन समाजाचा कायदा ठरवतो. पण या कायद्याच्या वरती आणखीन काहीतरी गोष्टी आहेत, त्या दैवी आहेत, त्या मानवी आहेत. त्या दैवी गोष्टी, त्या मानवी गोष्टी या धर्माच्या वरती आहेत, या विचारप्रणालींच्या वरती आहेत, या विचारसरणींच्या वरती आहेत. आणि ते माणूस पण हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे नियम आजकालचे नाही आहेत. माणूसपणाचे नियम हे दैवी आहेत, ते अमर आहेत. त्याची उत्पत्ती कुणाला माहीत नाही. म्हणून संहित कायद्यापेक्षा, लीगल कायद्यापेक्षा हा कायदा मोठा आहे. आणि त्याचे न्याय नियम हे राजसत्तेच्या नियमापेक्षाही मोठे आहे, श्रेष्ठ दर्जाचे आहे. मला दुसरं एक उदाहरण आठवलं, सॉक्रेटिसचं. सॉक्रेटिस हा एक महान तत्वज्ञता होऊन गेला. हा सॉक्रेटिस आमच्या मुलांना फितवतो, आमच्या मुलांना वाममार्गाला लावतो असं म्हणत या सॉक्रेटिसला ग्रीक नगरराज्यातील अथेन्स या शहरातील न्यायसभेनं तत्कालीन विधिसभेनं बनवलेल्या नियमांना अनुसरून देहदंडाची शिक्षा दिली. सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवावं अशी राजाज्ञा दिली. ती राजाज्ञा दिली. उद्या सकाळी सूर्योदयाच्या सुमारास सॉक्रेटिसचा अंत होणार आहे. सॉक्रेटिस हा महान तत्ववेत्ता, महान विचारवंत, तत्वचिंतक, त्याचे काही अनुयायी, मित्र, सहकारी त्याच्याजवळ आले. त्याला सांगितलं की म्हणे सॉक्रेटिस, उद्या सकाळी तुला देहदंड देण्यात येणार आहे. उद्या सकाळी तुझा मृत्यू अटळ आहे. आपली पळून जाण्याची सर्व तयारी झालेली आहे. बंदरामध्ये जहाज नांगरून तयार आहे. पहारेकरी आपल्याला फितूर आहे. तुम्ही फक्त सांगा देशामध्ये जाऊ आणि स्वतःचा जीव वाचवा. मित्र हो, माणसाच्या जीवनातलं सर्वात अमूल्य जर काय असेल तर आहे तो त्याचा जीव. सर सलामत तो पगडी 50. म्हणजे स्वतःचा जीव जायला लागला तर माकडीन सुद्धा स्वतःच्या पोटच्या पोराला आपल्या पायाखाली घेते. हा माणसाचा इतिहास आहे. पण हा सॉक्रेटिस म्हणाला की नाही, मी येणार नाही. कारण हा जो कायदा बनवलेला आहे, हा कायदा माझ्या शहरातल्या जबाबदार आणि जाणकार माणसांनी बनवलेला आहे. तो कायदा चुकीचा आहे, तो कायदा गैर आहे. पण या शहराचा नागरिक म्हणून मी त्याला बांधील आहे, मी त्याला जबाबदार आहे. हा कायदा बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हा कायदा बदलला जावा यासाठी प्रयत्न करा. पण जर मी ही शिक्षा भोगली नाही तर माझ्याच शहरानं बनवलेल्या या कायद्याची मी अवहेलना करतो आहे आणि या कायद्याला मी किंमत देत नाही. माझी भावी पिढीही या कायद्यांना किंमत देणार नाही. म्हणजे कायद्याबद्दलची ही सजगता, कायद्याबद्दलचा हा दृष्टिकोन आपण लक्षात घेऊ. पण तरीही या संहित कायद्यापेक्षा अधिक उच्च दर्जाचा जो दैवी कायदा असतो, तसं त्या निरनिराळ्या धर्मांनी मानलेल्या विचारांपेक्षाही अधिक उच्च दर्जाचा आणखीन एक विचार असतो. म्हणूनच ही जी मानवतेची एकता आहे, या एकतेच्या आड जगातील कोणताही धर्म, कोणतीही विचारप्रणाली,
कोणतीही विचारसरणी, कोणताही देश, कोणताही वंश, कोणताही वर्ण, कोणतंही राष्ट्र, कोणतीही भाषा, कोणताही प्रदेश येऊ शकत नाही. इतकी ही मानव जातीची एकता ही महत्वाची आहे. या संदर्भामध्ये सगळी माणसं ही समान आहे. पवित्र पुराणामध्ये या संदर्भात आदेश आलेला आहे की कोणताही अरब हा अरबेतरापेक्षा श्रेष्ठ नाही, कोणताही काळा हा गोऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, किंवा कोणताही गोरा हा काळ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. तुम्ही सर्वजण ही एकाच मात्या पित्याची संतान आहे. सगळी माणसं ही समान आहे. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही. म्हणून या मानवतेच्या एकतेच्या आड जर कुणी येणार असेल तर ते झुगारून दिलं पाहिजे, ते ठोकरून लावलं. मित्र, आज आपल्याला प्रश्न पडेल की खरोखर अशा स्वरूपाची समाज व्यवस्था ही अस्तित्वात होती का, की ज्या समतेबद्दल, ज्या बंधुतेबद्दल, ज्या न्यायाबद्दल जगभरातले विचारवंत आणि तत्वज्ञ बोलतात, विचार करतात, विचार मांडतात. ती समता खरोखर तशा स्वरूपामध्ये अस्तित्वात आलेली होती. आज माणसामध्ये असलेले वर्णाचे, वंशाचे, प्रदेशाचे, भाषेचे, जातीचे, धर्माचे, राष्ट्राचे हे जे भेद आहे, हे भेद आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. आम्ही भौतिकवादी आहोत. आमच्या पंचेंद्रियांना जे जाणवतं ते हे की माणसामध्ये अशा स्वरूपाचे भेद आहे. खरोखर या जगातल्या सगळ्या धर्मांनी, सगळ्या विचारसरणींनी, सगळ्या विचारप्रणालींनी जे स्वप्न पाहिलं होतं तशा स्वरूपाचं समाज व्यवस्था अस्तित्वामध्ये होती का? जगाचा इतिहास साक्षी आहे या घटनेला की हो, निश्चितपणे जे समतेबद्दल, ज्या बंधुतेबद्दल, ज्या न्यायाबद्दल आजचे सुजाण, जबाबदार आणि जाणकार माणसं बोलतात, तशा स्वरूपाची समाज व्यवस्था ही अस्तित्वामध्ये. प्राचीन कालखंडामध्ये आदिम गणसमाजामध्ये प्रत्येक माणूस हा स्वतंत्र, स्वतः काम करता, एकमेकांमध्ये बंधुभाव, उत्पादनाची साधनं ही मागासलेली होती. त्यामुळे प्रत्येकाला काम करणं हे बंधनकारक. कोणी गुलाम नव्हता, कोणी मालक नव्हता. अशा स्वरूपाचं एक युग या भूतलावरती पूर्वी येऊन गेलेलं आहे की ज्याला आद्य गणसमाज किंवा प्रिमिटिव्ह कम्युनिझम या नावाने संबोधलं जातं. मॉर्गननं जी थेअरी मांडली त्या थेअरीप्रमाणे अशा स्वरूपाचा एक आद्य गणसमाज की ज्या गणसमाजामध्ये सगळी माणसं एकत्र राहत होती, एकत्र खात होती, एकत्र विचार करत होती. असं हे एक युग. उत्पादनाची साधनं प्राथमिक होती. जेमतेम उत्पादन होत होतं. उत्पादनाची साधनं मागासलेली होती. त्यामुळं जगण्यासाठी आवश्यक असणारं प्रत्येकाला मिळवणं हे भाग होतं आणि माणसं सुखानं जगत. परिणामी त्या कालखंडातील सामाजिक संबंध हे समतेचे होते, हे बंधुतेचे होते. ही समता आणि ही बंधुता काही काळ. मात्र माणूस हा विचारशील प्राणी. माणसाचा विकास सातत्यानं होत आलेला आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये असलेल्या संघर्षातून आजचा हा प्रगत मानव पुढे आलेला आहे. हा अंगठा ह्या 4 बोटांपेक्षा वेगळा आहे. इतर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये जे वेगळेपण आहे ते अंगठ्याशी जोडले. तुम्ही पहा, एखादा कुत्रा किंवा मांजर असं असतं, त्याला पकड नाहीये, ग्रीप नाही.
माणसाला मात्र पकड आहे. माणसानं शेतीचा शोध लावला. ह्या रानावनामध्ये फिरणारा हा माणूस, घरामध्ये असणारी स्त्री, त्या स्त्रीनं त्या शेतीचा शोध लावला. त्यामुळं आजही आपण जमिनीला काळी आई असं म्हणतो, नाही असं म्हणतो. भूमाता या नावाने संबोधतो. तिला पाठीमागचे संदर्भ आहे. पुढे चालून उत्पादनाची साधने विकसित झाली. माणसाचं जेव्हा लक्षात आलं की एक जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर त्या एका दाण्याचे 1000 दाणे होतात, हे त्याच्या लक्षात आलं. स्वतःचे रक्त, अश्रू आणि घाम त्या जमिनीमध्ये ओतला तर त्यामधून सुंदर पीक येतं आणि त्या पिकामुळं आपलं जीवन सुखी होऊ शकतं, हे त्याच्या लक्षात आलं. लोखंडाचा शोध लागला, नांगराचा शोध लागला. नद्यांच्या काठी विकसित झालेली ही संस्कृती जगभरामध्ये पसरली. जगभरामध्ये मानवी संस्कृती ही नद्यांच्याच काठी विकसित झालेली आहे. मग भारतामध्ये सिंधू असेल किंवा गंगा आणि यमुनेचा प्रदेश असेल, अमुदर्या आणि सीरदर्या असेल, होयांगो आणि यांगसी असेल, नाईल असेल, होल्गा असेल, डॅन्यूब असेल, जगभरातली मानवी संस्कृती ही नद्यांच्या काठी विकसित झाली. मानवी संस्कृतीचा विकास हा त्या नद्यांच्या किनारी झाला. त्यानंतर माणूस जगभरामध्ये पसरला, फैलावला. शेतीच्या उत्पादनामध्ये अनेक पटीने जेव्हा वाढ व्हायला लागली, तेव्हा माणसाच्या असे लक्षात आलं की अरे, पूर्वी आपण सर्वजण मिळून काम करत होतो. उत्पादनाची साधनं मागासलेली होती. उत्पादन जेमतेम आणि पोटापुरतं मिळत होतं. आता उत्पादनाची साधनं प्रगत झालेली आहेत. आता इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये उत्पादन मिळतं की या उत्पादनामधून काही माणसं जर बसून राहिली तर ती खाऊ शकतात. हा शोध ज्या क्षणी माणसाला लागला त्या क्षणी खाजगी मालमत्तेचा उदय झाला आणि समाजामध्ये वर्ग निर्माण झाला. हे वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया हा मानवतेवरचा त्या कालखंडातला हल्ला होता. माणूस जात विभाजित करणार वर्गाच्या पायावरती, गरीब आणि श्रीमंत यांच्या पायावर, गुलाम आणि मालक यांच्या पायावर, हा त्या मानवतेवरचा पहिला हल्ला. पुढे माणूस फार हुशार आणि बुद्धिमान आहे. जगभरामध्ये त्याबद्दल विकास होत गेला. भारतातलंच उदाहरण द्यायचं झालं तर गुलामांच्या माध्यमातून केली जाणारी शेती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली शेती याच्यामध्ये उत्पादनाच्या तंत्रामध्ये, साधनांमध्ये आणि उत्पादनामध्येही मोठ्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. एक उदाहरण मला आठवलं. दास प्रथा, समाज व्यवस्था, अंताची क्रांती ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाने केली. ह्या 2500 वर्षापूर्वी या तथागतानं मेंढक नावाच्या एका जमीनदाराला सांगितलं की बाबा रे, हे जे दास आहेत त्या दासांना तू मुक्त कर. तुला हे दास जेवढं उत्पादन मिळवून देत होते आणि त्या दासावरती तू जितका खर्च करत होता, मी तुला या दासाकडून तुला पूर्वी मिळत असलेल्या उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन मिळवून देतो. आपल्याला कल्पना आहे की ज्या क्षणी गुलामांना असं वाटत होतं
की आपण कितीही उत्पादन केलं, आपण कितीही ढोर मेहनत केली, तरी आपल्या पोटाला आपला जो मालक आहे हा मुठभरच देणार आहे, फार काही देणार नाही. जेमतेम आपलं पोट भरेल एवढंच आपल्याला मिळणार आहे. कोणताही दास हा जीव तोडून मेहनत करत नव्हता, कारण त्याला याची कल्पना होती की आपल्या पोटापाण्याची जबाबदारी ही मालकांची आहे. आताही आपण पाहतो की जी माणसं रोजंदारीवरती कामाला जातात, जी माणसं विशिष्ट मोबदला घेऊन विशिष्ट काळ काम करावं या हेतून कामावरती जातात, ती माणसं मनापासून काम करतात. एका दुसरा करत असे नाही असं नाही, पण त्यातली बहुसंख्य माणसं ती कामचुकारपणा करतात. तसं मेंढक नावाच्या जमीनदाराला जेव्हा तथागताने सांगितलं की या दासांना तू मुक्त कर, तुला ते पूर्वी जितकं उत्पादन देत होते त्यापेक्षा जास्त उत्पादन मी मिळवून देतो, त्या दासांना मेंढकांना मुक्त केलं. तथागतानं त्या दासांना सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये ही जमीन तुमच्या मालकीची असेल. या जमिनीमध्ये पूर्वी जेवढं उत्पादन होत होतं, उदाहरणार्थ जर 100 पोती होत असतील आणि तुम्हाला दासांनाच त्यापैकी जर 90 पोती लागत असतील आणि अवघं 10 पोती हे त्या मालकाला मिळत असेल, तर आता ते 15 पोती त्या मालकाला द्यायची आणि उरलेलं सगळं उत्पादन हे तुमचं असेल. आजही आपण पाहतो की जेव्हा एखादा माणूस हा अर्धालीनं दुसऱ्याची जमीन करतो किंवा वाट्यानं दुसऱ्याची जमीन करतो आणि त्याला माहित असतं की आपल्या या जमिनीतला एक विशिष्ट हिस्सा हा मालकाला द्यायचा आणि त्याच्यापेक्षा जास्त जितकं काही उत्पादन असेल ते उत्पादन आपलं असेल, स्वतःच असेल, तेव्हा तो जीवापाड मेहनत करतो, कारण त्याला माहित असतं की हे आपलं आहे. अशा प्रकारे त्या गुलामांच्या त्या दासत्वातून, या गुलामीतून हे दास मुक्त झाले, हे शेतकरी बनले. सरंजामशाहीचा उदय झाला. हा सरंजामशाहीचा उदय होत असताना इथल्या जमीनदारांनी, इथल्या अमीर उमरावांनी एक नवीन तत्वज्ञान पुढे आणलं. हा दास हा त्या जमिनीचा भू म्हणजे जमीन आणि भूदास हा त्या जमिनीचा दास. हा कुठेही गेला तर त्या जमिनीशी जोडला गेला, हा कुठेही गेला तर त्याच्या वंश परंपरागत व्यवसायाशी जोडला गेलेला. युरोपमधील संघ असतील किंवा या देशातल्या जाती असतील, त्या जातींबद्दल बोलत असताना आपल्या एक लक्षात येतं की या जाती व्यवस्थेची तुम्हाला 5-6 लक्षणं सांगता येतात. एक, जातीमध्ये जन्माला यावं लागतं, जात स्वीकारता येत नाही. 2, जाती अंतर्गत रोटी व्यवहार होतो. 3, जाती अंतर्गत बेटी व्यवहार होतो. 4, जातीची स्वतंत्र जातवार अशी वस्ती असते. 5, जातीचा स्वतंत्र असा व्यवसाय असतो. 6, जातीची जात पंचायत असते. म्हणजे 5-6 लक्षणं तुम्हाला जातीची सांगता येतात. वंश सातत्य सांगता येतं, व्यवसायाबद्दल सांगता येतं. आज कितीही काळ पुढे गेलेला असला तर त्याच्यामध्ये फार काही फरक पडलेला नाहीये. ठीक आहे, काही प्रमाणामध्ये स्पर्शबंदी हटली असेल, काही प्रमाणामध्ये रोटीबंदी हटली असेल, काही प्रमाणामध्ये शरीर संबंध किंवा लग्न आणि विवाह होत असतील, काही प्रमाणामध्ये एखादे व्यवसायही बदलले असतील, पण इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये की ज्यांचा समाजावरती प्रभाव पडावा असं म्हणून नाही. म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा एखाद्या जातीची मुलगी दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर निघून जाते किंवा ते दोघं विवाह करतात, तेव्हा त्या गावामध्ये जातीय युद्ध घडण्याची शक्यता निर्माण होते. आजही आम्ही पाहतो की जातीनं जो व्यवसाय दिलेला आहे, म्हणजे तो व्यवसाय दुसऱ्या जातीचा माणूस करेल याची गॅरंटी. मग कोणताही व्यवसाय घ्या असो,
हे सरंजामशाहीच्या कालखंडामध्ये ही जी वर्ग व्यवस्था होती, जी अमीर उमराव आणि बुदास यांच्याशी जोडली, याच कालखंडामध्ये जगभरामध्ये धर्मांचा उदय झाला. हा धर्माचा उदय पाहत असता त्याही वेळेस या धर्मांनी माणसाचं माणूसपण पाहिलेलं आहे. त्याही वेळेस या विचारांनी माणसाच्या माणूसपणाचं एक स्वप्न पाहिलं. पण या विचारांना एक विशिष्ट मर्यादा होती, एक चौकट होती. ती चौकट स्वतःच्या धर्मापुरती मर्यादित होती. ती चौकट स्वतःच्या विचारांना मानणाऱ्यांपुरती मर्यादित होती. म्हणून आम्ही पाहतो की कोणताही धर्म, कोणतीही विचार प्रणाली ही समतेबद्दल बोलते, पण ती समता त्या विचार प्रणालीच्या किंवा त्या जातीच्या किंवा त्या धर्माच्या अनुयायांपुरतीच मर्यादित राहते. ती समता त्या धर्माच्या पलीकडे जाताना दिसत नाही. ती बंधुता त्या समूहाला ओलांडून पुढे जाताना दिसत नाही. याची पाळंमुळे इतकी घट्ट रोवली गेलेली आहे की आजही आम्ही पाहतो की जेव्हा एखाद्या राज्यामध्ये पूर येतो, जेव्हा एखाद्या राज्यामध्ये भूकंप येतो, अगदी कच्छच्या म्हणजे गुजरातमधील कच्छच्या भूकंपामध्ये या भूकंपग्रस्तांच्या छावण्या, त्या मदत छावण्या, पण या छावण्या जातीनिहाय उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. ओरिसामध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं, तेव्हा त्या चक्रीवादळ आल्यानंतर जी माणसं मदतीसाठी गेली, त्या मदत छावण्या या जातीनिहाय उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. काही माणसं निश्चितपणे अशी असतील की ज्यांनी आपल्या जातीच्या माणसांच्या व्यतिरिक्त इतरांना सहकार्य केलं, इतरांना मदत केली. निश्चितपणे ती माणसं आहेत. त्या माणसांना सलाम केला पाहिजे, कारण त्या माणसांमुळेच मानवतेच्या एकता कायम राहते. ही मानवतेची एकता कायम राहण्याची शक्यता ही अशा स्वरूपाच्याच माणसांमुळे आहे. पण बहुसंख्य माणसं मात्र परंपरा पाळणारी, जाती पाळणारी अशा स्वरूपाच्या, म्हणूनच त्या छावण्या त्या तुम्हाला जातीनिहाय उभ्या राहताना आम्ही पाहतो की हा धर्म आपल्या अनुयायांपुरता हा समतेबद्दल बोलतो, हा बंधुतेबद्दल बोलतो, हा स्वातंत्र्याबद्दल बोलतो, हा इतरांबद्दल बोलत नाही. उलट एक धर्म आणि दुसरा धर्म यांच्यामध्ये सातत्यानं संघर्ष जगभरामध्ये चालू आहे. किंबहुना संपूर्ण जगामध्ये जेवढी माणसं धार्मिक संघर्षामध्ये मारली गेली, तेवढी माणसं दुसऱ्या कोणत्याही संघर्षामध्ये मारली गेलेली नाही. तेच जातीय संघर्षाचं आहे. आम्ही पाहिलं की 2 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये एका विवेकशीत जातीचा समावेश एका विवेकशीत समाज गटामध्ये केला जावा, यासाठी दोन्ही जातीची माणसं आमने सामने आली आणि प्रचंड संघर्ष, मीना व्हर्सेस गुज्जर, म्हणजे माणसाला जाळण्यापर्यंत झालेला आपण पाहतो. जातीय दंगलींमध्ये आम्ही पाहिलं, गुजरातमधील जनसहारामध्ये गोधरानंतरचा की मातेच्या गर्भात असलेली मुलंही मातेचा गर्भ चिरून काढते. इतकं अमानुषता, इतकं क्रौर्य या धर्मानं, या विचार प्रणालीनं आम्हाला दिलेलं आहे. आम्ही पाहतो की आमच्या जातीतल्या एखाद्या मुलीचं लग्न हे दुसऱ्या जातीतल्या एखाद्या मुलाबरोबर जर होणार असेल तर आमच्या जातीची किंवा आमच्या धर्माची अस्मिता धोक्यात आली, आमचं सर्वस्व गमावलं गेलं, आमचा अपमान झाला, आम्ही पराभूत झालो असं मानून आम्ही रस्त्यावरती उतरतो.
आमच्या जातीतली किंवा आमच्या धर्मातली एखादी स्त्री ही पोटासाठी वेश्याव्यवसाय करते याच्याबद्दल आम्हाला कधी खंत वाटत नाही. पण ती स्वखुशीनं जर एखाद्याशी लग्न करत असेल, विवाह बंधनामध्ये जर अडकत असेल तर मात्र आमच्या तळपायाची आत मस्तकाला. हा जातीय संघर्ष, हा धार्मिक संघर्ष, म्हणजे तो वर्णावरती आधारित असेल, तो वंशावरती आधारित असेल, तो प्रदेशावरती आधारित असेल, तो भाषेवरती आधारित असेल. म्हणजे भाषेचा संघर्षही किती रक्तलांछित आणि लांछनास्पद असू शकतो याची 2 उदाहरणं तर आपल्याच उपखंडामध्ये आहेत. 1971 मध्ये जेव्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तान, त्या पूर्व पाकिस्तानवरती तत्कालीन आजचं पाकिस्तान आहे, या पाकिस्तान्यांनी जेव्हा ही उर्दू भाषा लादण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूर्व पाकिस्तानातील बंगाली अस्मिता खवळून शेख मुजीबुर रहमानच्या नेतृत्वाखाली या बंगाली अस्मितेनं एका भाषिक राष्ट्रगटासाठी एक लढा दिला. तेव्हा अनेक बंगाली मुस्लिमांची कत्तल त्यांच्याच धर्मबांधवांनी केली. त्यांच्याच स्त्रियांची अब्रू ही त्यांच्याच धर्मबांधवांनी लुटली. तेव्हा धर्म त्यांना आढळला नाही, केवळ भाषा, केवळ हे बंगाली बोलता एवढ्या एका मुद्द्याखाली हा हिंसाचार आणि हा अनाचार घडवला. आता दक्षिणेतलं आपलं उदाहरण लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलाम 1975 ते 2009. व्ही प्रभाकरन म्हणजे तामिळ भाषिक माणूस आहे म्हणून ज्या सिंहली भाषिकांनी त्या तामिळ भाषिकांना रस्त्यावरती जिवंत जाळलं, ज्याच्यामधून स्त्रिया आणि वृद्ध माणसंही सुटली नाही, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी, त्याचा सूड घेण्यासाठी या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमनं मानवी बॉम्ब नावाचं एक नवीन हत्यार शोधून काढलं आणि स्वतःच्या जीवनाचा अंत करत समोरच्याचे जीवन संपुष्टात आणणं, अशी नवी व्यूहरचना. हा भाषेच्या प्रश्नावरचा संघर्ष. म्हणजे जसा आम्ही जातीय संघर्ष पाहिला, जसा आम्ही धार्मिक संघर्ष पाहिला, तसा आम्ही हा भाषेचा संघर्षही पाहिला. वर्णाचा संघर्ष म्हणजे गोरे लोक हे काळे लोकांना हे काहीतरी निम्न दर्जाचे आहेत आणि ह्या काळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरानं आम्हाला या भूतलावरती पाठवले आहे, अशा स्वरूपाची भूमिका घेत एक नवी संस्कृती त्यांच्यावरती लादत होते. आफ्रिकेतल्या माणसांना गुलाम म्हणून युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये नेऊन विकत. द रूट्स या नावाची कादंबरी आहे, मराठीमधचा अनुवाद झालेला आहे, जरूर वाचून. त्या काळ्या माणसानं जो संघर्ष दिला, हा संघर्ष सांगणं थोडंसं सांगतो त्याबद्दल की सुरुवातीला या काळ्या माणसाला निग्रो या अवहेलना दर्शक, या तुच्छता दर्शक नावानं संबोधलं जायचं. हे निग्रो आहे. निग्रो हा शब्द या माणसांनी अभिमानानं मिरवला. या निग्रो मधला यन हा कॅपिटल काढला जावा, कारण गोऱ्यांची मानसिकता अशी होती की इंग्रजी भाषेमध्ये निग्रो हा जर शब्द आला तर हा यन हा सर्व ठिकाणी ते स्मॉल काढायचे. इंग्रजीमध्ये आय हा जसा सर्व ठिकाणी कॅपिटल काढला जातो तसा हा निग्रो मधला यन हा कॅपिटल काढला जावा यासाठी त्या साहित्यिकांनी एक लढाई लढली. पुढे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्ही निग्रो नाही आहोत, आम्ही ब्लॅक आहोत, तेव्हा ते म्हणायला लागले ब्लॅक इज ब्युटिफुल, ब्लॅक इज गोल्ड, यासारख्या घोषणा युरोप आणि अमेरिकेच्या आसमंतामध्ये दुमदुमल्या. जेव्हा याही शब्दांना गोरे आक्षेप घ्यायला लागले,
आणि जेव्हा त्या काळ्यांच्याही लक्षात आलं की आम्ही निव्वळ ब्लॅक नाही आहोत, आम्ही आफ्रिकन आहोत मूळचे, आम्ही मूळचे आफ्रिकन आहोत आणि आजचे अमेरिकन आहोत, तेव्हा त्या ब्लॅक पॅन्थरनी स्वतःसाठी आफ्रो अमेरिकन असा शब्दप्रयोग वापरायला सुरुवात. पुढे जेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की जर अमेरिकन या शब्दाचा उच्चार जर आम्ही पूर्ण करत असू तर जी आमची मुळं आहेत, आमची पाळमुळं ज्या देशातून आलेली आहेत, त्या आफ्रिकन या शब्दाचा उच्चार पूर्ण का करू नये, म्हणून ते स्वतःला आफ्रिकन अमेरिकन म्हणून एक मोठी लढाई या या वंशाच्या, या वर्णावरून लढली गेली. आपल्याला जातीच्या, भाषेच्या, धर्माच्या, वंशाच्या, प्रदेशाच्या या सगळ्या गोष्टी ह्या मानवतेची एकता खंडित करणाऱ्या, मानवतेला विभाजित करणाऱ्या. पण ही मानवतेची एकता पुढे आणायची असेल तर त्यासाठी ती भौतिक परिस्थिती अनुकूल असावी लागते. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्राथमिक गणसमाजामध्ये सगळी माणसं एकत्र राहत होती, एकत्र विचार करत होती, एकत्र खात होती, कारण ती भौतिक परिस्थिती तशी होती. ही भौतिक परिस्थिती परत निर्माण व्हायची असेल तरच ही समता, ही बंधुता, न्याय निर्माण होईल. म्हणूनच 1789 ला जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीनं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या नावाची एक नवीन मूल्यव्यवस्था जगासमोर आली. प्रत्येक माणूस हा जन्मतात स्वतंत्र आहे त्याची भूमिका आहे. आणि त्यावेळेस युरोप मधल्या उगवत्या भांडवलदार वर्गानं, उगवत्या व्यापाऱ्यांनी ही भूमिका उचलून धरली, कारण ही भूमिका त्यांच्या सोयीची होती. त्यांच्या कारखान्यासाठी कामगार हवे होते आणि जुन्या व्यवस्थेतले हे भूदास हे जमिनीशी जोडले गेलेले होते, हे जमिनीचे दास होते. हे भूदास जर त्या जमिनीपासून मोकळे होणार असतील तरच त्या व्यापाऱ्यांचाही. ते म्हणाले की राजाचं राजाला द्या आणि चर्च चर्चला द्या. ते म्हणाले की स्टेट हे सेक्युलर असलं पाहिजे, ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. ती भूमिका त्यांच्या सोयीची. म्हणून ती भौतिक परिस्थिती त्यांना अनुकूल होती आणि ही नवीन मूल्यव्यवस्था त्यांनी पुढे आणली. आगामी कालखंडामध्ये ही मूल्यव्यवस्था, जुनी मूल्यव्यवस्था त्यांनी मोडून टाकली आणि प्रत्येक व्यक्ती ही जन्मता स्वतंत्र आहे, ही सार्वभौम आहे, भूमिका त्यांनी. आज अशा स्वरूपाची भौतिक परिस्थिती आपणाला निर्माण करावी लागेल की ज्या भौतिक परिस्थितीमध्ये प्रत्येक माणूस हा स्वतंत्र असेल, तो सार्वभौम असेल, समता असेल. हे समतावादी मूल्य जर पुढे यायचं असेल तर एक नवी मूल्यव्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. ही मानवतेची एकता अखंडित ठेवायची असेल तर या एकतेच्या विरोधामध्ये जे विविध धर्म, जे विविध संप्रदाय, ज्या विविध भाषा, जे विविध प्रदेश, ज्या विविध विचारसरण्या, ज्या विविध विचार प्रणाल्या, त्या सगळ्या उभ्या राहिल्या, त्या सगळ्यांना ओलांडून आपल्याला पुढे जावं लागेल. सध्याचा कालखंड हा अत्यंत व्यामिश्र आणि गुंतागुंतीचा कालखंड आहे. माणसाचं माणूसपण ह्या व्यवस्थेमध्ये हिरावून घेतलं जात आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती आपणाला मानवतेची एकता ही अखंडित ठेवायची आहे. तो कोणते प्रश्न या एकतेसमोर उभे आहेत? कोणती संकट या मानवतेच्या एकतेवरती येऊ पाहतात?
तर आपल्या लक्षात येतं की यातलं जर सगळ्यात महत्वाचं पहिलं जर कोणतं संकट असेल तर ते अमेरिकन साम्राज्यवादाचं आक्रमण आहे. हे जे साम्राज्यवादी जागतिकीकरण आहे, हे साम्राज्यवादी जागतिकीकरण हे मानवतेच्या एकतेवरील सगळ्यात मोठा संकट आहे. आम्ही म्हणू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण, आमची भूमिका ही जगाची भूमिका असली पाहिजे. आमची नीतिमूल्य ही सगळ्या मानव जातीची नीतिमूल्य असली पाहिजे. आम्ही कोको कोला पितो, तुम्ही कोको कोला प्या. आमच्या शरीराची साईज अशी आहे, जर आदर्श पुरुष असेल तर त्या आदर्श पुरुषाची शरीराची साईज अशी असली पाहिजे. त्या आदर्श स्त्रीच्या शरीराची साईज अशीच असली पाहिजे, तरच ती सुंदर. एक नवीन तत्वज्ञान ते पुढे आणू पाहतात. तत्वज्ञान हे जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देत असतं. ते मानवी जीवनाला अकळत असतं, ते समजून घेत असतं. हे तत्वज्ञान स्वतःच एक सौंदर्यशास्त्र निर्माण करत असतं. ते तत्वज्ञान स्वतःच एक प्रमाणशास्त्र निर्माण करत असतं. म्हणजे सुंदर कोण? तर ज्याचं धारदार नाक आहे, गोरापान वर्ण आहे, लांबसडक केस आहे, माशासारखे डोळे आहेत, असा माणूस, अशी स्त्री ही सुंदर. मला एक उदाहरण आठवलं. एके ठिकाणी असंच मुलगी पाहायला गेलो होतो. मुलीची आई आपल्या मुलीचं कौतुक करत होती आणि कौतुक करत असताना ती सांगत होती की आमच्या मुलीचे डोळे हे हरणासारखे आहेत. तिचे ओठ नसेल तरी देठच फुलले पारिजातकाचे. तिचे गाल गुलाबासारखे आहे, तिचे केस नागासारखे आहे, तिचं नाक लांबसडक आहे. बोलता बोलता तुमचा मित्र म्हणाला, बाई ग, पुढे ती म्हणाली की माझी मुलगी स्वभावानं एखाद्या गरीब गाईसारखी आहे. आमचा मित्र म्हणाला, बाई ग, तुमच्या मुलीमध्ये माणसाचे एखादे गुणधर्म आहेत का? म्हणजे एखादा जर गोरा नसेल, तो जर काळा असेल तर तो सुंदर नाही का? एखाद्याचं नाक जर बसका असेल तर तो सुंदर नाही का? एखाद्याचे डोळे जर माशासारखे नसतील तर तो सुंदर नाही का? पण हे सगळं आम्ही विसरून जातो आणि प्रसार माध्यम आमच्यावरती निरनिराळ्या साबणांचा आणि शॅम्पूचा मारा करतात आणि आम्हाला सांगतात की 4 दिवसामध्ये तुम्ही सुंदर होतात, 8 दिवसामध्ये तुम्ही गोरे होतात, लोक तुमच्याकडे मागे वळून वळून पाहतील. म्हणजे हे जग एकसाची बनवणं, यामधली ही जी विविधता आहे ही विविधता मोडीत काढणं, सगळ्यांचे पोशाख एकसारखे बनवणं. त्या पोशाखाचं स्वतःच एक महत्व आहे. तुम्हाला सांगतो की एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये एखादा धोतर घातलेला जर माणूस गेला तर समोरचा अधिकारी त्याच्याशी नीट बोलत नाही. पण एखादा सूट बूट टाय घातलेला माणूस गेला तो त्याच्याशी चांगल्या प्रकारे बोलतो. त्याचं काम करतो का नाही हा मुद्दा बघून, पण एक माणूस पण म्हणून एक चांगला व्यवहार त्याच्याशी करतो. तेच भाषेबद्दल आहे. इथल्या एसटी स्टँडवरती तुम्ही गेला आणि विचारलं की बाबा रे, अहमदनगरला जाण्यासाठी गाडी किती वाजता आहे? माझी खात्री आहे 100 पैकी 90 वेळा तो न ऐकल्यासारखं करत असतो. पण जेव्हा तुमचा पोशाख अप टू डेट असतो आणि जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये हाच प्रश्न त्याला विचारता, माझी खात्री आहे तो निश्चितपणे तुम्हाला उत्तर देईल. म्हणजे ही जी श्रेष्ठत्वाच्या भावना आहे पोशाखाच्या असते, त्या भाषेच्या असते. माणूस कसा असावा, त्याला काय खावं काय प्यावं हे तिथं बसून हे साम्राज्यवादी ठरवतात. कारण ते ज्या वस्तूचं उत्पादन करतात ती वस्तू जगाच्या बाजारामध्ये विकली गेली पाहिजे आणि आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, हा मुख्य हेतू त्या साम्राज्यवाद्यांचा आहे.
आणि हा हेतू तडीस नेण्यासाठी ते संस्कृतीचा, ते धर्माचा, ते दडपशाहीचा वापर करताना आपला ती मूल्य बदलत चालतात, ती मूल्य बदलून टाकतायत. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमटी पिताना किंवा चहा पिताना जर तोंडाचा मचमच आवाज झाला तर घरातले वडीलधारे असं डोक्यात मारायचे आणि सांगायचे की नीट पिता येत नाही का, गपचूप पिना, कशाला आवाज करतो. आता नवीन एक चहाची जाहिरात येते, सुर के पिओ. नवीन मूल्य व्यवस्था, आणि ही नवी मूल्य व्यवस्था आम्हाला योग्य आहे का नाही हा मुद्दाच राहू नये. म्हणून आम्ही पाहतो की 40-42 टेम्परेचर असतं, पण त्याचा कोट असतो, टाय असते, पायात शूज असतात. ही नवी मूल्य व्यवस्था हे साम्राज्यवादी लाभताना आपण पाहतो. हे भांडवलदार स्वतःच्या हितसंबंधासाठी एक नवी मूल्य व्यवस्था पुढे आणतात. म्हणजे तुम्ही पोशाख कोणता घालावा, तुम्ही सौंदर्य प्रसाधनं कोणती वापरावी, तुम्ही वस्तू कोणत्या वापराव्या, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं म्हणजे तुमचं शरीर कसं होईल, आणि यासाठी कोणत्याही स्वरूपाचा विधिनिषेध बाळगला जात नाही. आताच फिरोज खान नावाचा एक हिरो मेला आणि मला त्याचा एक जुना चित्रपट आठवला. खास लहान होतो मी. कुर्बानी नावाचा त्याचा एक चित्रपट आला, बहुधा 80-81 मध्ये तो चित्रपट आलेला असावा. म्हणजे मूल्यव्यवस्था कशी बदलते त्याचं एक उदाहरण तुम्हाला. त्या चित्रपटामध्ये नाझी हसनची एक कवाली, ते गाणं होतं की आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए तो बाप बन जाए.